एक पाहत सायकाची दहानी, एक पाहत सायकाची एक पाहत सायकाची दहानी, एक पाहत सायकाची दहानी. शब्द त्यागुनी कारण शब्द त्यागुनी कारण मारा हक देवा भय अट्टासे सब टाळायचे झाले नाही. सावध त्यागुने कारण सावध त्यागुने कारण मारा टाळायचे झाले नाही. मरणाची बघा थोडी पगारी, मरणाची बघा थोडी पगारी. जिने तुझी बरी माप भरी, जिने तुझी बरी माप भरी मारा हक देवा भय अट्टासे जब टाळायचे झाले नाही. जिने तुझी बरी माप भरे मारा हक देवा भय मारा हक देवा भय अट्टासे. तुका मने धिगा तुका मने धिगा तुका मने धिगा वाहते मार्ग, तुका मने धिगा तुका मने धिगा तुका मने धिगा वाहते मार्ग. तुका मने धिगा धिगा तुका मने धिगा तुका मने तुका मने धिगा वाहते मार्ग. तुका मने धिगा तुका मने धिगा तुका मने धिगा वाहते मार्ग. अंगाली मंगा हलोनी दी, अंगाली मंगा हलोनी दी. मारा हक देवा मारा हक देवा मारा हक देवा भय अट्टासे जब काढायचे जब काढायचे जब काढायचे झाले नाही. आले मग हालोने रे आले मग हालोने रे मारा हक देवा हक देवा हक देवा हक देवा हक देवा भय अट्टासे. जब काढायचे जाव काळायचे जाव काळायचे झाले नाही. विठोबा रखुमाई रे रे ने एक पाहत सा
पदार्थ एकच धरे सावधत्या गुणे कारेण सावधत्या गुणे कारेण कारेण सावधता गुणे गुणे कारेण वाकारे सावधता गुणे कारेण सावधता गुणे कारेण गुणे कारेण सावधता सावधता गुणे कारेण सावधता गुणे कारेण सावधता गुणे कारेण सावधता
पम गम धनी रे धनी दम रे मरे पर ग सा जब काला जब काल ऐसे जलना रे झले ना रे जब काल ऐसे जलना जब
पाहतसा एकाची दहनी सावध त्या गुन्हेकारी नभा मारा हाक देवा भया टहासी जब काळायसे झाले नाही मरणाची तब गाठोडी पदरी मरणाची तब गाठोडी पदरी जिने तुची वरी माप भरी मारा हाक देवा भया टहासी जब काळायसे झाले नाही तुकामनी धिग वाहती मार्ग तुकामनी धिग वाहती मार्ग अंगा आले मग हलो निधी मारा हक देवा भया टहासी जब काळा ऐसे झाले नाही सानंद मानंदवने वसंतम आनंद कंदम हतपाप वृंदम वाराणसीना थमनाथनाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये पांडुरंग कायरू व्रत मन मन पांडुरंग कायरू व्रत मन माना पांडुरंग कायरू व्रत मन माना पांडुरंग कायरू व्रत मन माना त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
बाबाजी सद्गुरु दास तुका 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 जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते बुधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या शिविलागी सेवक झालो शिविलागी सेवक झालो शिविलागी सेवक झालो शिविलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा चला लागलो चरणा चरणा चला लागलो चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरो शिविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीरो सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुगया देवा यावरी न करावा अभीरो एक पहा तसा एकाचे दहने सावध त्या गुन्हेकारे नवा मारहाक देवा भैया टाहासी जब काळायसे झाले नाही दुःखंकित्या पुण्यस्मरण रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड माझ्या सहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हा आम्हाला मानवी जीवन जगत असताना उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश करत असताना या मृत्यू लोकातलं अंतिम सत्य ज्याला मृत्यू म्हटलं जातो तो मृत्यूच्या बाबतीमध्ये सावधानतेचा इशारा देणारा अभंग आजच्या हरी कीर्तन रूपी सेवे करता विढाल
ठिकाणी संपूर्ण शोकाकुल असणारा गुले परिवार, परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्या आदरणीय दादांनी अत्यंत स्वच्छ, निर्मळ, पवित्र, समाज परोपकारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला. हे जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचं जीवन ज्यांनी अत्यंत महत्वाकांक्षेने जगण्याचा प्रयत्न केला. येत असताना मला आदरणीय त्यांच्या कुटुंबाने पूर्ण माहिती दिली. दादांनी खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना दादांची खऱ्या अर्थाने दररोजची नित्यनियमाची खऱ्या अर्थाने कनेरीला जाऊन दर्शन करायचं, त्याच्यानंतर कनेरीनंतर खऱ्या अर्थाने सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन करायचं. आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दादांनी पंढरपूरची पायवारी कधी चुकवली नाही. पण केवळ जीवन जगत असताना परमार्थ करताना समाजाकरता जीवन खर्चित न करता जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाकरता सुद्धा ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवन जगण्याचा प्रयत्न केला. हे जीवन जगत असताना ज्यांनी आयुष्यभर काळ्या मातेची या ठिकाणी सेवा करून शून्यातून खऱ्या अर्थाने विश्व निर्माण केलं. पण हे शून्यातून विश्व निर्माण करत असताना अत्यंत योग्य मार्गाने आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने धन पैसा आणण्याचं काम केलं. आणि हे करत असताना आपल्या कुटुंबावरती चांगल्या प्रकारची विचारधारा देण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांकरता केलं. आणि मला वाटते की मुलांवरती चांगल्या प्रकारची विचारधारा आणि संस्काराची ही पोच पावती म्हणून खऱ्या अर्थाने दादा गेल्यानंतर सुद्धा 1 वर्षानंतर खऱ्या अर्थाने हा कुटुंब दादांची या ठिकाणी आठवण करतोय. याला धर्मशास्त्रकाराने पुण्यस्मरणाचा दिवस म्हटलेला आहे, ज्याला व्यवहारामध्ये श्राद्ध म्हटलं जातं. तर या शब्दाचं चिंतन करत असताना आमचे कीर्तनकार बऱ्याच वेळ व्याख्या करतात, जे कर्म करत असताना जे कर्म श्रद्धेने केलं जातं आणि त्या कर्माच्या पाठीमाग जर का श्राद्ध नसेल तर ते श्राद्ध नावाचा विधी घालून सुद्धा उपयोग नाही. म्हणजे कर्म करत असताना जे श्रद्धेपूर्वक कर्म केलं जातं त्या कर्माला श्राद्ध नावाचं कर्म म्हटलं जातं. आणि प्रत्येक पुत्राने आपल्या आई वडिलांचं यथासांग पार पाडणं त्यांचं कर्तव्य म्हणून पुन्हा एकदा वैकुंठवासी आदरणीय श्री बाबूरावजी मंकाळी गुले दादांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचं नियोजन करणारा त्यांचा गोड परिवार, त्याच्यामध्ये त्यांचे 2 चिरंजीव आदरणीय श्री हरिभाऊजी बाबूराव गुले, आदरणीय श्री नवनाथजी बाबूराव गुले, पाठीमागे दादांच्या 4 मुली, त्याच्यामध्ये तुळसाबाई बाबासाहेब शिंगटे, सुनंदाताई आनंदराव सूळ, पुष्पाताई मंगेश देवकाते, आशाताई राजेश देवकाते आणि पाठीमागे त्यांचा नातू, असा गोड अशा प्रकारचा दादांचा हा परिवार. म्हणून खऱ्या अर्थाने दादांनी आयुष्यभर कुटुंबाकरता आणि समाजाकरता केलेल्या कार्याची आजची खऱ्या अर्थाने पोच पावती. वर्षानंतर हे दादांचं या ठिकाणी गोड अशा प्रकारचं श्राद्ध केलं जाते. आणि श्राद्ध कोणाचंही होत नाही, एक लक्षपूर्वक ऐका. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे विचार आणि संस्कार दिलेत अशीच मुलं आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घालतात, अन्यथा कुणी श्राद्ध घालत नाहीत. पण वाक्य ऐका, जी मुलं आपल्या आई वडिलांचं श्राद्ध घालतात, श्राद्ध घातलं म्हणजे तुकोबराय म्हणतात कर्तृत्वाचं बोट मुलांनी आपल्याकडे घ्यायचं नाही. आज आपण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्ध घालतोय आणि कर्तव्याच्या ठिकाणी जाग येत म्हणजे श्रेष्ठत्व तुम्हाला नाही, मग श्रेष्ठत्व कुणाला आहे? आमच्या तुकोबराय माता पिता तयाची या धन माता पिता तयाचे धन माता पिता वा तयाचे धन माता पिता हे आपोलिया हिता जसे जागता धन्य माता पिता तयाची या आपोलिया हिता जसे जागता धन्य माता पिता दयाचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते धन्यतेचं बूट महाराजांनी खऱ्या अर्थाने आई वडिलांकडे केलं. आणि काय आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मुलं पाठीमागं आनंदमय जीवन जगू शकतच नाहीत. कुटुंबामध्ये जर का आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे आणि घरातले लोक खऱ्या अर्थाने वर्षभर हसत खेळत राहतात, याच्या पाठीमागे जर का खरा आशीर्वाद जर का कुणाचा असेल तो पितृ लोकातून कधी कधी पितरांचा हा आशीर्वाद असतो. आणि काय
ज्या घरामध्ये सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, उमऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकलं की घरामध्ये वादविवाद चालू आहे, काही ना काहीतरी कुटाणं चालू आहेत, कोर्ट कचऱ्या चालू आहेत, घरातले लोक 12ही महिने आजारी आहेत. एक डोळं झाकून वळखायचं त्या कुटुंबाला पितरांचा आशीर्वाद नाही. प्रमाण म्हणण्यात आता वेळ घेत नाही, कारण तुकोबाराय म्हणतात की ज्या घरामध्ये सुख समाधानच नाही त्या घराला पितरांचा पितृ लोकातून लागलेला तळतळाटे. मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अहकटा त्यांची करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. महाराज म्हणतात की खऱ्या अर्थाने कुटुंबातल्या समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही, याचं कारण पितरांचा पितृलोकातून लागलेला तळतळाटे. तो तळतळाट न लागावा आणि कुटुंबातल्या लोकांना आनंद मिळावा हे वाटत असेल तर पितरांच्या आशीर्वादाची गरज आहे. आणि थोडंसं वाईट वाटलं तरी चालेल ना. काय बरीचशी मुलं फक्त आई वडील गेल्यानंतर बंगल्यावरती नाव टाकतात मातृछाया आणि पितृछाया. जरा वाईट वाटलं तरी चालेल. बंगल्यावरती मातृछाया आणि पितृछाया नाव टाकून घरातल्या लोकांना सुख मिळत नाही. घरातल्या लोकांना सुख मिळण्याकरता जोपर्यंत घरामध्ये आई नावाची देवता आणि बाप नावाची देवता जिवंत आहेत, मनोभावाने सेवा करतो आणि गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध पाडतो, त्याच घराला खऱ्या अर्थाने सुख समाधान मिळते, अन्यथा समाधान मिळणं शक्य नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी कुटुंबाच्या बाबतीमध्ये बोलून जाईन. आज या गुले कुटुंबातली सर्व मुलं अत्यंत व्यवस्थित, प्रतिष्ठित, वंचित अनेक वेगळ्या जीवन जगतात. याच्या पाठीमागे जर का आशीर्वाद कोणाचा असेल तर मला वाटते की दादांचा आशीर्वाद आहे. आणि आज मी तुमच्याकरता वाक्य बोलून जाईन. आजचा दिवस दादा नक्कीच पितृलोकातून पाहून या कुटुंबाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणत नाही, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया कुळा. नक्कीच या कुळाला खऱ्या अर्थाने दादांचा आशीर्वाद मिळणार आहे. का? कारण दादांचं या ठिकाणी हा कुटुंब श्राद्ध पार पडतोय. म्हणून या श्राद्धाची सेवा अनुसंधाने कुटुंबाच्या वतीने पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं, वारकरी संप्रदायाची साधना करत असताना महाराष्ट्रातील एक मृदुंग क्षेत्रातील एक अत्यंत वंचित आणि एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व असणारे आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे मारुती दादा पुरी दादांच्या वतीने सेवेचं निमंत्रण सर्वप्रथम तुमच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. त्याच पद्धतीने इकडे गोड माऊली आदरणीय आमच्या वेणेकरी बाबांपासून ते 1 नंबर टाळकऱ्यांपर्यंत व्हा. बऱ्याच वेळात आदरणीय संतोष महाराज परिसरामध्ये वर्ष श्राद्धाला आणि कीर्तना करता फिरतो, पण आम्हाला एवढे टाळकरी कधी भेटतच नाही. आमच्या कीर्तनात ते टाळकरी म्हणजे 2 गायकन गावले तर आणखी 2 आणि जास्तीत जास्त विनेकरी, याच्यापेक्षा जास्त टाळकरी मिळतच नाहीत. म्हणून परिसरातील पंचकृषीतील वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे टाळाच्या माध्यमातून खांद्यावरती पेलवणारा टाळकरी वृंद, वेळेअभावी तुमचा सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. दंडवत प्रणिपात या ठिकाणी मी करतो. पण ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला एक वेगळ्याच प्रकारची उंची निर्माण झालेली ते परमार्थातील संगीत क्षेत्रातील दोन्ही दिग्गज मंडळी, त्याच्यामध्ये माझे परमार्थ स्नेही, माझे परममित्र, महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्राचे गान कोकिळा, आमचे जिवलग मित्र हृदयस्थ आदरणीय या ठिकाणी निळकंठजी महाराज, त्यांची विशेष उपस्थिती. महाराजांचं टाळी वाजवून स्वागत करा सर्वांनी. दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. त्याच पद्धतीने माझे परमार्थ स्नेही, माझे परममित्र, महाराष्ट्राची दुसरी गाणं कोकिळा, भजन सम्राट, गायनाचार्य हृदयस्थ आदरणीय या ठिकाणी महेशजी महाराज, त्यांची उपस्थिती. दंडवत प्रणिपात टाळी वाजवून स्वागत करा. परमार्थातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व हरिभक्त परायण आदरणीय आमचे संतोषजी महाराज, त्यांची उपस्थिती. दंडवत प्रणिपात या ठिकाणी मी करतो. आणि ज्यांच्या मृदुंगाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेली आणि कमी वयामध्ये मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत उंचीचं नाव कमवलेले, संपूर्ण या ठिकाणी मी फक्त इंदापूर तालुक्याचं म्हणणार नाही, महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम आमचे जिवलग मित्र हृदयस्थ मृदुंग सम्राट गणेशजी महाराज जगताप आदरणीय महाराजांची उपस्थिती. टाळी वाजवून स्वागत करा. दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. दादा, मला तुझं नाव माहित नाही, पण तूही गोड आवाज देण्याचं काम करते. तुझ्या पुढेही दंडवत प्रणिपात. आणि ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाते आणि पुन्हा हा गोड कार्यक्रम आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे, ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून माझे परमार्थ स्नेही, माझे मित्र, ज्यांचा गोड अशा प्रकारचा यूट्यूबचा चॅनल आहे राजमुद्रा यूट्यूब चॅनल. या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. नसन केलं तर जाताना नंबर घेऊन जा आणि मग सबस्क्राईब करा. फक्त माझत नाही, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तन या चॅनलला या ठिकाणी श्रवण करायला मिळतात. म्हणून माझे मित्र पुन्हा एकदा सहदेवजी, त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात. परिवाराच्या विनंतीला मान देऊन पारमार्थिक, राजकीय, सामाजिक
शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात करतो आणि तुम्हा सर्वांचा जास्त वेळ खर्चित न करता आयोजकांनी मला कीर्तनाची मर्यादा दिली 10 ते कोण म्हणलं 1 वाजेपर्यंत पाठीमाग नाही, त्याला 2 मिनिटं कमी असताना कीर्तन रूपी सेवेच्या समोर पकड वाढायचे आणि घड्याळामध्ये 11:30 वाजल्या त्याची मला जाणीव आहे. विढाला विढा विठ्ठला 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 मी आजचं माझं वर्ष श्राद्धाचं कीर्तन फार महाराजजी मोजक्या शब्दामध्ये कीर्तन परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सर्वप्रथम ते गणेश महाराज हे श्राद्धाचं कीर्तन आहे. ते बऱ्याच वेळा आपण श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो की लोकांना श्राद्धाच्या कीर्तनात फार गडबड असते. लोकांना वेळ नाही तेवढा, कारण हे धावपळीतच युग आहे पूर्ण. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की महाराज 12च्यात कीर्तन संपवा, 12च्यात कीर्तन संपवा. पण मी तर या मताचा वक्ता आहे, वक्त्याने सुद्धा आमच्या 12च्या पुढे जाऊच नाही. कारण वक्त्याने हा पण विचार करायचा, जी लोक म्हणतात की महाराज आमच्या पाठीमागं धावपळे लका, तुमच्या पाठीमागं धावपळे ना आम्ही काय निवंत आहे काय तेव्हा? आमच्याही पाठीमागं तेवढी धावपळे म्हणून वक्त्याने कधी 12च्या पुढे जायचं नाही आणि मीही 12च्या पुढे जाणार नाही. अत्यंत मोजक्या शब्दात कीर्तन करणारे. पण बऱ्याच वेळा लोक आम्हाला म्हणतात की महाराज आमच्या पितरांचा आम्ही श्राद्ध का घालावा? ही फार मोठी दत्ताभाऊ एक बऱ्याच वेळा आम्हाला शंका विचारली जाते की पितरांचं श्राद्ध का म्हणून घालावा. आज माझ्या कीर्तनातले माझ्याकडे फक्त मोजून 35 मिनिटं आहेत. त्या 35 मिनिटातलं 10 मिनिटं मी खर्चित करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक मुलांनी आपल्या पितरांचं श्राद्ध का घालावा याला पुरावा आलाय तो गरुड पुराणामध्ये. कारण ज्यांनी गरुड पुराणाचा अभ्यास केला त्याला नक्कीच आपल्या पितरांचं श्राद्ध का घालावा याचं उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही. पण याच्यावरती काही माणसं आक्षेप घेतील की महाराज एवढं मोठं गरुड पुराण आहे आणि ते वाचायचं आणि मग आम्हाला कळायचं की पितरांचं श्राद्ध का घालावा. ज्या लोकांकरता संपूर्ण गरुड पुराण वाचण्याकरता वेळ नाही आणि पितरांचं श्राद्ध का घालायचं याचं उत्तरही शोधायचे अशा लोकांकरता आज माझ्या कीर्तनामध्ये फार गोड पर्याय देतोय मी. ऐका, ज्याला पितरांचं श्राद्ध का घालायचे उत्तर शोधायचे आणि गरुड पुराण ऐकण्याकरता वेळ नसेल तर आजच्या माझ्या हरी कीर्तनामध्ये मी संपूर्ण गरुड पुराण फक्त 6 शब्दामध्ये सांगणार आहे. ज्याला 6 शब्द कळाले त्याला गरुड पुराण कळालं आणि ज्याला गरुड पुराण कळालं त्याला पितरांचं श्राद्ध का घालावा उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बारकाईने ऐका, सर्वांगाचं कान, कारण इकडे पहा गरुड पुराणातले ते 6 शब्द कोणते नक्कीच गरुड पुराण कळल्याशिवाय राहणार नाही. 6 शब्द कोणते इकडे ऐका. ऐका आता गरुड पुराणकाराने 6 शब्द मोजके सांगितले, याच्या संपूर्ण गरुड पुराण कळते. ते 6 शब्द कोणते ऐका. पहिल्यांदा गरुड पुराणामध्ये पहिल्यांदा 2 कर्माचे सिद्धांत आले, 2 संस्काराचे प्रकार आले आणि 2 मार्गाचे प्रकार आले. मी तुम्हाला प्रतिकारात्मक प्रश्न करतोय, हे शब्द किती झाले सर्व मिळून? परत एकदा ऐका. 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार आणि 2 मार्गाचे प्रकार. एकूण मला वाटते किती शब्द झाले? 6 शब्द झाले. आणि 6 शब्द ज्याला कळाले त्याला गरुड पुराण कळालं. पण बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव आम्हाला सांगतोय की महाराज ते 6 शब्द कोणते सहज बोलून गेलात. 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार आणि 2 मार्गाचे प्रकार. पण याच्यातले 2 नेमकं कर्माचे सिद्धांत आहे तरी कोणते, 2 संस्काराचे प्रकार आहे तरी कोणते आणि 2 मार्गाचे प्रकार आहे तरी कोणते? आता बारकाने ऐका. पहिल्यांदा 2 कर्माचे सिद्धांत, त्या 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत लिहून घ्या सर्वांनी. ऐका, त्याला म्हणावा पहिला कर्माचा सिद्धांत त्याला म्हणावा आतुर काली कर्म आणि दुसरा कर्माचा सिद्धांत त्याला म्हणावा आवर्ददी ही कर्म. लिहून घ्या सर्वांनी. पहिला कर्माचा सिद्धांत आतुर काली कर्म आणि दुसरा कर्माचा सिद्धांत त्याला आवर्ददी ही कर्म म्हणावा. 2 शब्द झाले. आता ऐका, संस्काराचे 2 प्रकार, त्यातला पहिला संस्कार कोणता? ऐका ऐका. प्रेत संबंधी संस्कार वेगळा आणि दुसरा संस्काराचा प्रकार आहे पितर संबंधी संस्कार वेगळा. 4 शब्द झाले. आणि पुढचे 2 शब्द लिहून घ्या. मार्गाचे 2 प्रकार आहेत. पहिला मार्ग गरुड पुराणकाराने सांगितला, मेल्यानंतर तुम्हा आम्हाला पहिला मार्ग आहे देव मार्ग आहे आणि कर्म चांगलं नसेल तर दुसरा मार्ग दिलाय त्याला यम मार्ग म्हणावा. ऐका, या 6 शब्दाला संपूर्ण गरुड पुराण म्हटलं जातं. आणि हे ज्याला कळालं त्याला पितरांचं श्राद्ध का घालावा ते कळल्याशिवाय राहणार नाही. आता बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचा भाऊ मी पुढे जात असताना मला सांगून जातोय, महाराज 2 कर्माचे सिद्धांत दिले, त्यातला पहिला कर्माचा सिद्धांत दिला आतुर काली कर्म. पण आतुर काली कर्म म्हणायचं तरी कशाला? आणि दुसरा कर्माचा सिद्धांत आवर्ददी ही कर्म, आवर्ददी ही कर्म म्हणायचं तरी कशाला? संस्काराचे 2 प्रकार दिले,
प्रेत संबंधी संस्काराची व्याख्या आहे तरी काय, आणि दुसरा पितर संबंधी संस्काराची व्याख्या आहे तरी काय, देव मार्गाची व्याख्या काय आहे आणि यम मार्गाची व्याख्या काय आहे. आता ऐका, अत्यंत दोन दोन शब्दात पुढे जातो. पहिल्यांदा ऐका, दोन कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत सांगितला आतुरकाली कर्म. महाराज, ज्याला आतुरकाली कर्म म्हणावा, पण आतुरकाली कर्म म्हणावा तरी कशाला, आता व्याख्या लिहून घ्या. आतुरकाली कर्म कशाला म्हणायचं ऐका. गरुड पुराणकार म्हणतात, या देहातून, कळालं तर बघा, या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 15 मिनिटं 10 मिनिटं अथवा 5 मिनिटं या देहामध्ये या जीवात्म्याकून जे सत्कर्म घडतं त्या सत्कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. हा पहिला कर्माचा सिद्धांत. पण बारकाई नाही का, हे कर्म फक्त या देहातून प्राण बाहेर पडत असताना 15 मिनिटात फक्त हे कर्म करता येतं, अन्यथा हे कर्म करता येत नाही. या कर्माला आतुरकाली कर्म म्हणावा. मग काही माणसं म्हणतील की महाराज, या देहातून 15 मिनिटं प्राण बाहेर पडायच्या अगोदर जे सत्कर्म केलं जातं त्या सत्कर्माला आतुरकाली कर्म म्हणावा. पण या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर आम्ही कोणतं कर्म करावा, त्याच्याकरता 4-6 प्रकारची कर्म सांगितली. पहिल्यांदा ऐका, देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर गुरुचं दर्शन घडावा. नाहीच करता आलं, तू गुरुच्या चरणात तीर्थ त्याला प्राशन करण्याकरता देवा. नाही त्यातलं जमलं तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या देवघरामध्ये एक खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या दर्शन करता. आता याच्यामध्ये साशंकता आहे की तो खऱ्या अर्थाने असणारा तो दगड मला वाटते की प्रत्येकाच्या देवघरामध्ये अथवा काही काहींच्या तुळशी वृंदावनामध्ये ठेवतात. ते तुमच्याकडे त्या दगडाला काय म्हणतात तिकडं? वा वा, इकडे आमच्या महेश महाराजांनी गुढ उत्तर दिलं. तुमच्याकडे शालिग्राम, आणि त्याला कुठेही गेलं तर शालिग्राम नावाचा शब्द आहे. भगवान विष्णूचं साक्षात त्याला प्रतीक म्हटलं जातं. पण आता ऐका, त्या आतुरकाली कर्मामध्ये म्हटलेले त्या जीवात्म्याला अंतिम समयाला त्या शालिग्रामाचं दर्शन घडावा. आणि नाही शालिग्राम तुमच्या माझ्या घरात तर पर्याय सांगितला, दुसऱ्याच्या घरी जा, त्या शालिग्रामाला स्नान घाला आणि त्याचं तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्या. आणि शेवटी ऐका, याच्यातलं काहीच नाही जमलं तर शेवटी त्या जीवात्म्याने प्राण जात असताना भगवंताचं नामस्मरण करावा. आणि नामस्मरण करण्याकरता तो जीवात्मा शुद्धीवरती नसेल तर घरातल्या लोकांनी त्याच्या भोवती बसून भगवंताचं भजन करा. हे शब्द जर का त्याच्या कानावरती पडले तो जीवात्मा उद्धारापर्यंत जातो. वेळ कमी असल्यामुळे ही जी कर्म जीवात्म्याकडून जर का घडली त्या कर्माला खऱ्या अर्थाने गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. महाराज, कमी वेळामध्ये आतुरकाली कर्म आम्हाला कळालं, पण दुसरा कर्माचा सिद्धांत दिला आवर्तदेही कर्म. आवर्तदेही कर्म म्हणजे काय? या कर्माला गरुड पुराणकार म्हणतात, या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर या देहाच्या संबंधाने जे जे कर्म केलं जातं त्या कर्माला गरुड पुराणामध्ये आवर्तदेही कर्म म्हटलं जातं. हे कर्माचे 2 सिद्धांत झाले. आता संस्काराचे 2 प्रकार आले. पहिला प्रकार दिला प्रेत संबंधी संस्कार. प्रेताच्या संबंधाने जो जो विधी केला जातो त्या विधीला प्रेत संबंधी संस्कार म्हणावा. आणि दुसरा आला पितर संबंधी संस्कार. पितरांच्या संबंधाने आपल्याला जे जे कर्म करायच्यात त्याला पितर संबंधी संस्कार म्हणावा. आणि वेळ कमी असल्यामुळे मार्गाचे 2 प्रकार वाक्य लिहून घ्या. मेल्यानंतर तुम्हा आम्हाला कर्म चांगला असेल तर देव मार्ग मिळतो, आणि कर्म चांगलं नसेल तर तुमच्या माझ्या पुढे मार्ग आहे त्याला म्हणावा यम मार्ग. याला मार्गाचे 2 प्रकार म्हणावा. आणि शब्द ऐकून घ्या, ही विधी ज्याला कळाले त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या पितरांच्या संबंधाने ते विधी पार पाडले. पार पाडल्यानंतर त्याला पितृलोकातून पितरांचा त्याला काय मिळतो? आशीर्वाद मिळतो. पण शब्द ऐका, त्या मार्गातले 2 प्रकार जे दिले ना, एक देव मार्ग आणि यम मार्ग, वाक्य लिहून घ्या. मेल्यानंतर तुम्हा आम्हाला एक तर देव मार्गाने तरी जायचे, आणि नाही मिळाला तर दुसरा मार्ग आहे कोणता? यम मार्ग. पण वाक्य लिहून घ्या, या 2 मार्गापैकी प्रत्येकाला मात्र मृत्यू लोकातून जायचं नाही. तुमच्या चेहऱ्यावर तर भाऊ सांगतोय जायचं. एक काय, तुम्ही हा म्हणा अथवा नाही म्हणा, मृत्यू लोकातून एक दिवशी प्रत्येकाला 2 मार्गाने नक्की काय करायचे? जायचंय. ते तुम्हा मला जायचं नाही. महेश महाराज येथे आल्यानंतर या मृत्यू लोकाच्या नियमाच्या विरोधात जाता येत नाही, म्हणून प्रत्येकाला जायचंय. तुम्हा मला जायचंय याच्यात नवल नाही. महाराज म्हणतात की कुणा कुणाला जायचंय? महाराज म्हणतात येथे नाही आले अवतार
माता वेळ कमी असल्यामुळे याच्यापेक्षा उंचीचं उदाहरण असू शकत नाही. ते निळ महाराज उदाहरण उंचीचं म्हणून चाल, पण त्याला थोडी उंचीचीच लावली बरं का त्याला. याच्यापेक्षा उंचीचं उदाहरण असू शकत नाही. आल्यानंतर तो मामाला जायचंय नवल नाही. या मृत्यू लोकाचा निमय माझा पंढरपूरचा मालक अवतार कार्य पार पाडण्याकरता आल्यानंतर पंढरपूरच्या मालकाचं अवतार कार्य पूर्ण झालं की देवाला सुद्धा मृत्यू लोकातून जावा. ऐका ऐका, जिथे देवाला जर का जावा लागते तिथे हरिभक्त जरी आला तरी हरिभक्ताला जावं लागते, आणि जिथे या दोघांना जावं लागते तिथे तुम्हा आम्हाला मात्र जावं लागणार नाही. नाही मोठ्याने बोला ना, जरा शिक. जावं लागणार का नाही? पटलं तुम्हाला जावं लागणार म्हटलं तर जरा सोपं बोलू का? तुम्ही मरणार का राहणार आहेत? तुम्ही तर चिरत टाकलं मरणारी म्हणले. जरा पाठीमाग जरा हवेशीर बसलेलं गडी, हवेशीर इकडे इकडे बघा. मरणार का राहणार आहेत? तिथं वरच बघायला तयार नाही. तर जरा इकडे कोपऱ्यात आमच्या आजीच्या वयाच्या बसल्यात तिकडे काय माता बघण्यात. आजी इकडे इकडे इकडे, मरणार का राहणार आहेत? तो का त्या शेवटच्या आजीने तोंडाला पदरवला, मला म्हणते मुर्द्या तूच मर. ते काय मरण नावाचा शब्द भयानक आहे, पण मृत्यूचा मात्र प्रत्येकाला इथे आल्यानंतर स्वीकार करावा लागतोय. महाराज म्हणतात की जगाचा बाप जरी आला तरी त्याला जावं लागते, आणि तुम्ही आम्ही जरी असलो तरी मृत्यू लोकातून एक दिवशी काय करायचे? निश्चित जायचे. कारण राहण्याकरता कोणी आलेलं नाही. आणि ऐका, तुम्हा मला आपला मृत्यू जरी कळाला तरी मृत्यू चुकवता येत. ते महेश महाराज महाभारतामध्ये आणि विश्वमौली ज्ञानोबा यांनी दोघांना मृत्यूची काही लक्षणं सांगितली, पण ती महाभारतकार आणि ज्ञानोबा म्हणतात की दोघांना जरी मृत्यूची लक्षणं कळाली पण दोघांना मात्र मृत्यू लोकातला मृत्यू मात्र चुकवता येत नाही. मग जीवा करता महाभारतकारांनी मृत्यू येणार म्हटल्यानंतर 3 लक्षणं सांगितली, आणि साधू करता ज्ञानोबा यांनी काही लक्षणं सांगितली. पण शब्द घ्या, तुम्हा मला जरी मृत्यू कळाला आणि साधूला जरी मृत्यू कळाला तरी दोघालाही मृत्यू लोकातला मृत्यू चुकवता येत नाही. काही माणसं म्हणतील की महाराज साधूचं जाऊन द्या, पण आम्हाला आमचा मृत्यू कळतो का? आपल्याला आपला मृत्यू कळतो, पण मृत्यूच्या बाबतीत कळून आपण सावध झालं पाहिजे. मग महाराज मृत्यू कधी येणार आहे आम्हाला कधी कळतं? जरा लिहून घ्या. महाभारतकार म्हणतात की जीवाचा मृत्यू आला की पहिलं लक्षण 6 महिन्यापूर्वी कळतं, दुसरं लक्षण 3 महिन्यापूर्वी कळतं, आणि तिसरं लक्षण कळतं 15 दिवसापूर्वी कळतं. मग महाराज 6 महिन्यापूर्वी मृत्यू येणार आहे, पहिलं लक्षण आम्ही कसं ओळखायचं? फार गोड सांगितले. ती महाभारतात जन्मेजय राजाला मृत्यू येणारे म्हटल्यानंतर त्याची काही लक्षणं महाभारतात आल्यात. पहिल्यांदा मृत्यू 6 महिन्यापूर्वी कसा ओळखायचा? इकडे पहा इकडे पहा. आपला मृत्यू कसा ओळखायचा? फक्त एक विनंती करतो, मृत्यूचं लक्षण ऐकल्यावर कुणी प्रयोग करू नका आणि घाबरू नका, एवढा उपकार करा फक्त. हा पहिला मृत्यू कसा ओळखायचा? 6 महिन्यापूर्वी. आता ऐका, आता ऐका कसा मृत्यू ओळखायचा. मला वाटते शिवाजी भाऊ पूर्व दिशा इकडेच ना, माझ्या पुढेच. ऐका ऐका इकडे पहा, 6 महिन्यापूर्वी मृत्यू कसा ओळखायचा. आता उद्या दिवस उगवला की पूर्वेला पाठ करा आणि पश्चिम दिशेने चालत राहा. पण मला उत्तर द्या, पूर्वेला दिवस उगवलाय, पूर्वेला पाठ केली आणि पश्चिमेला जर का चालू लागलो तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुमची माझी सावली कोणत्या दिशेला पडायला पाहिजे? पश्चिम दिशेला. पण इकडे पहा, ज्याचा मृत्यू 6 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाने पश्चिम दिशेला चालत असताना त्याची सावली पश्चिम दिशेला न पडता अशा माणसाची सावली जर का दक्षिण दिशेला पडली की त्यांनी डोळं झाकून ओळखायचं माझा मृत्यू किती. फक्त घाबरू नका, उद्या प्रयोग करू नका, उद्याची उद्या लगेच. हा ते काही माणसं म्हणतील की महाराज 6 महिन्याची नोटीस आम्ही फाडून टाकली, जरा मृत्यू जवळ सांगा. 3 महिन्यापुरती मृत्यू कसा ओळखायचा? आता ऐका, 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा? आपल्याला नदी कोणची जवळ येते? जवळ आहे का लांब आहे? जवळ येते ना. आता माझं कीर्तन झालं की कुणाला सांगूच नका नदीच्या जवळ जा, पण लय पण खोल पाण्यात जाऊ नका, 3 महिने पण लागायचं नाही. तर मग नदीच्या जवळ जा पण गुडघीतल्या पाण्यात जा, आणि गुडघीतल्या पाण्यामध्ये गेल्यानंतर पाण्यामध्ये आतमध्ये पहा. पाहिल्यानंतर आपल्याला आपलं पाण्यात काय दिसणं? प्रतिबिंब. पण शब्द ऐका, ज्या माणसाचा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाने पाण्यामध्ये पाहिलं की त्याला आपलं पूर्ण शरीर दिसन, पण ज्या माणसाला पाण्यामध्ये पाहिल्यानंतर आपलं मस्तक दिसणार नाही, आणि मस्तक नाही दिसलं की त्याने डोळं दाखवून ओळखायचं माझा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे. काही माणसं म्हणतील की महाराज ही 3 महिन्याची नोटीस फाडून टाकली, जेव्हा जवळचा मृत्यू सांगा. आता महाभारतकाराने तुमचा माझा मृत्यू 15 दिवसावरती कसा ओळखायचा त्याचं लक्षण सांगितलं. कसं ओळखायचं आता ऐका. कीर्तन झालं की कोणाला सांगू नका,
आणि घरच्यांना सांगू नका. पहिल्यांदा घरी गेलं की स्नानगृहाचा आणि आंघोळ करण्याकरता बसा. ते आंघोळ करत असताना भरलेली बादली उचला आणि डोक्यावरती टाका. ऐका, 15 दिवसावरती मृत्यू आलेला आहे. अशा माणसाने आंघोळ करत असताना बादल्याच्या बादल्या जरी डोक्यावरती वतल्या, पण आंघोळ करत असताना इकडे पहा, ज्याचं दोन्ही खांद आणि ज्याचा मधला छातीचा मधला भाग कोरडा राहिला की त्यांनी डोळं झाकून वळखायचं. माझा मृत्यू 15 दिवसावरती आलेला आहे. पण शब्द ऐका, हा मृत्यू जरी कळाला पण मृत्यू मात्र मृत्यू लोकात चुकवता येत. आता साधू करता लक्षण सांगताना म्हटलं, कानात बोट घाला, आवाज नाही आला 9 दिवसावरती. डोळ गट्ट पकडा, गोल रिंगा नाही दिसल्या 7 दिवसावरती. वर बघा, आपली भुवई नाही दिसली 5 दिवसावरती. आणि शेवटी ऐका, कीर्तनात बसल्या बसल्या काय करा, तिरक बघा, नाकाचा शेंडा दिसतोय का, ती तुमचं जाऊन द्या, मला बघून द्या पाहिजे. नाकाचा शेंडा दिसला पाहिजे. आणि नाकाचा शेंडा जर का नाही दिसला तर ज्ञानोबराय म्हणतात की उद्या नाश्ता करण्याकरता तू शिल्लक राहणार. मी म्हणत नाही. ज्ञानोबराय वर्णन करताना माऊली म्हणतात, तेची दिनी माना राम कृष्ण, तेची दिनी माना राम कृष्ण नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे माऊली म्हणतात की साधूला जर का नाकाचा शेंडा जर का नाही दिसला तर वळखायचं. तेचे देणे म्हणा रामकृष्ण. पण जरा अंडरलाईन करा, साधूला जरी लक्षण कळालं आणि तुम्हा मला जरी लक्षण कळालं, मृत्यू लोकातला मृत्यू कोणाला चुकवता येत नाही. मृत्यू निश्चित 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 याच्यात बदल होणार नाही. प्रत्येकाला मृत्यू लोकांमध्ये काय तर मृत्यू निश्चित आहे. मग काही माणसं म्हणतात की महाराज त्या मृत्यूच्या समयाला आम्ही जर का आमचा थोडा वशिला वापरला तर आहा, आपला किती मोठा वशिला असून द्या, मग तेथे नचले काही, संपदा राहील ठाई ठाई, अवघेचा चित्त जाईल पायी. तुका म्हणे पुढे थोर यमाज्ञा, तुका म्हणे पुढे थोर यमाज्ञा. महेश महाराजांनी गोड प्रमाण दिलं बरं का. तिथे आपली सत्ता संपत्ती ऐश्वर प्रतिष्ठा मान सन्मान वशिला काहीच कामाला येत नाही. ते महेश महाराजांचं प्रमाण ऐकलं आणि मला एक महाभारतातला गणेश महाराज गोड प्रसंग आठवला. ती
माणसाचं वशीला कामाला येत नाही. ते निळू महाराज असं म्हटलं जातं, अभिमन्यूचं शरीर कुरुक्षेत्राच्या भूमीवरती पडलं आणि अभिमन्यूच्या अंतिम समयाला कंठामध्ये प्राण आला. त्या कौरवांबरोबर युद्ध करत असताना अभिमन्यूच्या शरीराचा विचार केला तर पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत शरीर रक्ताबंबळ झालेली. आणि माझ्या पंढरपूरच्या मालकाने अभिमन्यूला खऱ्या अर्थाने मांडी दिली आणि आपली अभिमन्यूची मान आपल्या मांडीवरती घेतलेली. पण अभिमन्यूची अंतिम समयाला शब्द मुखातले शब्द जर असे थरथर कापत होते. अभिमन्यूची ती भयानक अवस्था माझ्या पंढरपूरच्या मालकाने पाहिली आणि जगाचा मालक अभिमन्यूकडे पाहून रडू लागला. पण जगाच्या मालकाच्या डोळ्यातले अश्रू अभिमन्यूने पाहिले आणि अभिमन्यूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मग मात्र माझ्या पंढरपूरच्या मालकाने विचारलं, बाळ, अरे तुझ्यासारख्या क्षत्रियाला अंतिम समयाला डोळ्यातले अश्रू शोभा देत नाहीत. अभिमन्यूने पंढरपूरच्या मालकाकडे पाहिलं, देवा, मरण काळ जवळ आला याच्याकरता मी रडत नाही. मग देवाने विचारलं, डोळ्यातले अश्रू? अभिमन्यूने सांगितलं, देवा, या कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस माझं शरीर पडलेलं होतं, कौरवांनी माझं भरभरून वर्णन केलं, पण वाईट या गोष्टीचं वाटते तू जय माझ्या शरीराच्या जवळ आला, माझ्या पार्थिवाला लाथ मारली आणि हसत हसत निघून गेला, त्याने माझा अपमान केला. बाळ, अभिमन्यूचे शब्द अर्जुनाने ऐकलं. बाळ, ज्या जयद्रथाने तुझ्या पार्थिवाला लाथ मारली, अपमान केला, उद्या सूर्यास्ताच्या अगोदर मी त्याचा वध करीन. अभिमन्यूने अर्जुनाचे शब्द थांबवले. पिताश्री, अपमान त्याने तुमचा नाही, अपमान माझा केलेला आहे आणि अपमानाचा बदला मला घ्यायचा आहे. माझ्या पंढरपूरच्या मालकाने अभिमन्यूला विचारले, बोल, अपमानाचा बदला घेण्याकरता काय करू? दृष्टांत संपला, वेळ संपली माझी. अभिमन्यूने सांगितले, देवा, या अपमानाचा बदला घेण्याकरता मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. किती मागितलं? माझ्या पंढरपूरच्या मालकाचा चेहरा पडला आणि पंढरपूरच्या मालकाने सांगितलं, बाळ, या अंतिम समयाला, अंतिम घटकाला या असणाऱ्या कृष्ण परमात्म्याकडे तू 3.5 तासाचं आयुष्य लय मागितलं रे. अरे त्रिभुवनाची सत्ता माझ्या हातात आहे, काळ माझ्या हातात आहे, सगळं माझ्या हातात आहे, पण या अंतिम समयाला 3.5 तासाचं आयुष्य तू लय मागितलं. या जगाच्या मालकाकडे शेवटच्या क्षणाला तू माझ्याकडं एका क्षणात जरी आयुष्य मागितलं असतं तर ते आयुष्य देण्याची ताकद माझ्यामध्ये सुद्धा नाही. अरे दृष्टांत संपला. ज्या अभिमन्यूचा माझ्या पंढरपूरच्या मालकाकडे वशिला होता, पण त्याचा वशिला अभिमन्यूच्या कामाला आला. जरा इकडे पा, इकडे पा, आपला वशिला कामाला येईन का? आपला वशिला, आपला वशिला. ते दत्ताभाऊ माझं कीर्तन झालं, सासवडला एकाने माझी गाडीच अडवली. म्हटलं, महाराज, वशिला कामाला येत नाही का? नाहीत येत. तेव्हा म्हणला, माझा पण. मी म्हणलं, तुझा पण येणार नाही. आणि मी गाडीत बसताना एवढी माझी गाडी अडून विचारलं, म्हणलं, वशिला तुझा पण कामाला येत नाही? तुझा कोणता वशिला आहे? तेव्हा म्हणला, महाराज, मी सोसायटीचा चेअरमन आहे. हा, पंढरपूरच्या मालकाचा वशिला कामाला येत नाही आणि तुझं सोसायटीचं पद कुठे घेऊन बसला का? येथे वशिला, सत्ता, संपत्ती, ऐश्वर, प्रतिष्ठा, मान सन्मान खाली ठेवायचंय. आणि माझ्या पंढरपूरच्या मालकाने, दक्षिणेच्या राजाने आवाज दिला की प्रत्येकाला मृत्यू लोकातून काय करायचंय? जायचंय. याच्यामध्ये बदल होणार. मग महाराज, त्या अंतिम समाला आमच्या कामाला महाराज म्हणतात की कुणीच नाही. म्हणून महाराज म्हणतात की बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची, सगळी सोयी रे. ही बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचा,
सगळं इथे ठेवायचंय. अरे अंतिम समयाला आपली बहीण कामाला येत नाही, भाऊ कामाला येत नाही, सर्वांचा वशिला इथे ठेवायचा आहे. आणि दक्षिणेचा राजा दारात उभा राहिला की प्रत्येकाला सगळं इथे ठेवायचे आणि निघून जायचे, निघून जायचे, निघून जायचे. पण निघून जायचं एवढं आमच्या साधू संतांनी ओरडून सांगितलं, पण लोक मात्र ऐकण्याकरता तयार नाहीत. आणि मग मात्र महाराजांनी आमच्या घड्याळाकडे पाहिलं, 12ला 5 मिनिटं शिल्लक राहिलेत. आणि मग महाराजांनी विचार केला, जायचंय जायचंय. 20-25 मिनिटं सांगितलं, मृत्यू काळाला तरी जायचंय, पण एवढं सांगून लोक ऐकायला तयार नाहीत. मग मात्र आमच्या महाराजांनी काही सावधानतेचा इशारा देण्याकरता सुरुवात केली. एक पाहत एकाची दहने, क्या बात है, वा वा. एक पाहत एकाची दहने, कहने. एक पाहत एक पाहत एक पाहत एकाची दहने, एक पाहत क्या बात है. एकाची दहने, एक पाहत विठोबार घुमाई घुमाई उडोबार घुमाई उडोबार घुमाई हरि विठोबार घुमाई कुंडली कमल श्री ज्ञानदेव भगवान की ढोबार घुमाई. उडोबार जय ढोबार घुमाई. मृत्यू लोकातला मृत्यू निश्चिते. सावध व्हा, एक पाहतासा एकाची दहनी, सावध त्या गुन्हे कार्य व्हा. महाराज म्हणतात सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. महाराज हा सावध म्हणजे का? महाराज म्हणतात की आजपर्यंत तुम्ही अनेकांची दहनं पाहिल्यात, अनेकांची अंत्ययात्रा पाहिली, अनेकांच्या चित्तेला आग लावलेली पाहिली. तुकोबाराय म्हणतात की हा उघडा डोळ्याने पाहिलेला मृत्यू आहे, हा मृत्यू तुमच्या माझ्यापर्यंत येणारे, निश्चित येणारे. मग त्याच्याकरता तो मृत्यू दारात येण्याच्या अगोदर आणि काळाच्या पडद्या अड जाण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा. मग महाराज सावध झाले, मग करू तरी काय? महाराज म्हणतात की सावध झाल्यात एक करा, काय करा? उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा तुम्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, चरणी ठेवा माथा, कवी व्यथा हरे
महाराजांनी असं जीव तुडून जागा करण्याचं काम केलं. जागा 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 का जागा? मृत्यू पाठीमागं तुमच्या माझ्या लागलेला आहे. हा मृत्यूच्या तावडीतून कोणी सुटणार नाही. म्हणून मृत्यूच्या तावडीतून सुटण्याच्या अगोदर एक करा, असं काहीतरी कार्य करून ठेवा. आपण गेल्यानंतर पाठीमागल्या लोकांनी आपलं काय घेतलं पाहिजे? नाव घेतलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, मेल्यानंतर आपलं नाव मागं घ्यायला कुणी तयार नाही. ज्यांनी समाजाकरता जीवन जगल्यात, जी खऱ्या अर्थाने आयुष्यभर खऱ्या अर्थाने परोपकारी जीवन जगली, अशाच माणसाचं नाव पाठीमागं राहतं, कुणाचं नाव पाठीमागं राहत नाही. कीर्तन संपलं, एक शेवटचं वाक्य घेऊन घ्या, ऐका ऐका. जी माणसं आयुष्यभर स्वार्थी जीवन जगतात, कळालं तर बघा, जी माणसं आयुष्यभर स्वार्थी जीवन जगतात अशी माणसं समाजात जिवंत असून मेल्यासारखी असतात. पण जी माणसं आयुष्यभर परोपकारी जीवन जगतात अशी माणसं समाजातून देहाने जरी गेली, केलेल्या कार्याच्या जोरावरती पाठीमागं जिवंत राहतात. म्हणून हे कळतं. पण कोणाला कळतं? समाजाकरता जगायचंय, माझा मृत्यू निश्चित आहे हे त्याला कळतं. म्हणून मृत्यू निश्चित प्रत्येकाने माना. म्हणून सावध करत असताना महाराज म्हणतात, एक पहा तसा एकाची दहनी, सावध त्या गुन्हे कार्य नव्हा. मग आता सावध झालोय, 12 वाजून गेल्या, मग आता काय करू? एकच करा, मारा हाक देवा भयाटासे जव काळा ऐसे झाले नाही. महाराज म्हणतात की जोपर्यंत काळाच्या पडद्याला जात नाही, पंढरपूरच्या मालकाला हाक मारा. म्हणून हाक मारण्याकरता आमच्याकडे वेळ किती? मरणाची तव गाठोडी पदरी, जेणे तोची वरी माप बरी. आयुष्याचं माप भरलं नाही तोपर्यंत काळ हातात आहे, आणि काळ हातातोय तोपर्यंत मारा हाक देवा भय अट्टासे. आणि सदा सुहागन भैरवी रागामध्ये मग मात्र जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ह्यो मार्ग ज्याला कळाला त्यांनी इतर मार्गाचा धिक्कार केला. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे भेग वाटे मार्ग, तुका म्हणे भेग वाटे मार्ग, तुका म्हणे भेग वाटे मार्ग, मार्ग तुका भेग वाटे मार्ग, काळ ऐसे
काल जब काल नाही जब काल
तरी लक्षात आलं पाहिजे बरं का. बघा एवढं बिंबीच्या देठापासून गायलेलं कमीत कमी विश्वात त्यांनी दाद दिली पाहिजे बरं का. हा एवढी तरी दाद आम्हाला तुमच्याकरता आमच्याकरता फार महत्वाची असते बघा. धन्यवाद धन्यवाद. मोजक्यानी टाळी वाजवली मागली म्हणताना खायला कधी मिळते. असं समारोपाकडे चाललोय. पुन्हा एकदा मी वैकुंठवासी बाबूरावजी मंकाळी गुले दादांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण. पुन्हा एकदा प्रतिष्ठित जीवन जगणारा पाठीमागला त्यांचा परिवार हरिभाऊजी बाबूराव गुले, नवनाथजी बाबूराव गुले आणि पाठीमागं त्यांच्या चारही मुली तुळसाबाई, सुनंदाताई, पुष्पाताई आणि आशाताई असा हा गोड अशा प्रकारचा दादांचा परिवार. गोड अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं परिवाराच्या वतीने नियोजन. पुन्हा एकदा परिवाराला मी बोलून जाईन. जगद्गुरू तुकोबारांच्या वचनाप्रमाणे पितृलोकातून दादांचा नक्कीच आशीर्वाद या कुटुंबाच्या पाठीमागे घरामध्ये सुख समाधान शांती नांदल्याशिवाय येणार नाही का. यथोचित योग्य अशा प्रकारचे या ठिकाणी श्राद्ध परिवाराच्या वतीने केलं जाते. म्हणून एकदा परिवाराच्या वतीने मला निमंत्रित करण्यात आलं. मी सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. आमचे टाळकरी पण भरपूर. मी 12चा टायमिंग दिला होता पण गोड बोलून मी तरी 15-20 मिनटं जास्त घेतल्यात. आणि मला पाठीमागून इकडून कुणाच तरी शब्द आला. म्हटले महाराज ते थोडंसं ती पिंगळा नावाचं प्रकरण झालं पाहिजे. पण ते पिंगळा नावाच्या प्रकरणाला मला वाटते की आता उशीर होऊन गेलेला आहे आणि 12:15 झाल्यात आणि लोकसुद्धा पाठीमागं उन्हात उभा आहेत. म्हणजे तुमची अपेक्षा असेल तर मी समारोपाकडे जातोय आणि पाठीमागल्या लोकांना उन्हात उभा करायचा असेल तर मी पिंगळा प्रकरण घेण्याकरताही तयारी तुमच्या अनुसंधानावरती त्याच्यावरती. हां वा घ्या ना वा. पण ते आणखी एक उत्तर द्यावं गेलाय कळलं तर बघा. हां 60,000 नका नेऊ आम्हाला. फार थोडंसं दादा आवाज दे रे बघू. मला एवढा जमणार नाही पण माझे मित्र गणेश महाराज इकडे आदरणीय आमचे निळकंठ महेश महाराज यांच्या सहकार्याने थोडाफार पिंगळा पार पाडण्याचा प्रयत्न करू. पण ह्यांनी जर का हातभार काढून घेतला तर आमचा पिंगळा नाही आमचा इंगळा होईल बरं का. नक्कीच मला वाटते माझ्या सर्व सहकार्यांचं गोड लाभन त्याच्याकरता थोडंसं 1-5 मिनटं दे ना. छाटीला दे थोडासा आवाज दे बरं दे. कमी करूच नको त्याच्यावरती. आपल्या आई वडिलांचं काय करावं श्राद्ध घालावाच. पण ती श्राद्ध जर का नाही घातलं तर पितरातून पितृ लोकांचा तळतळाट लागणारी. पण काय म्हणले महाराज तळतळाट लागला तरी त्यांना आम्ही आमच्या पितरांचं श्राद्ध घालणारच नाही घालणार म्हणलं तर मग मात्र ते आमच्या नाथबाबांना पैठणच्या नाथबाबांना राग आला. आणि मग रागाच्या भरामध्ये पिंगळा प्रकरणामध्ये नाथबाबांनी सांगितलं आमचं जर का ऐकत नसताना आमचं काही जाणार नाही. मग नाथांनी म्हणावा ही जरी नाही कळले दुसरा येईल हे जरी नाही कळले आमचे काय बाबा
नाम घ्या नाम घ्या. पण काही वारकरी तुकोबरायांना म्हणजे तुकोबराय काळाच्या तावडीतून सुटण्याकरता नाम घेण्याकरता सांगताय. पण नाम घेण्याकरता आम्हाला कुठं यावं लागल, आम्हाला पंढरपूरला यावं लागल. आणि मग मात्र काही जण म्हटले पंढरपूरला आणि पंढरपूरला. मग काही जण म्हणतात या शेजारणीने या शेजारणीने या शेजारणीने या शेजारणीने या शेजारणीने बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला गेले रे बया, मला पंढरीला गेले रे बया. यायाचे गर्दीने, यायाचे गर्दीने बरं नाही केलं बया. मला पंढरीला नेलं रे बया, मला पंढरीला नेलं रे बया, मला पंढरीला नेलं रे बया. पंढरीला नेलं बरं नाही केलं. हा टाळता पंढरीला नेलं बरं नाही केलं. मग काही म्हणले आमच्या पंढरीला जर का नाही गेला आणि नाही गेला अरे काळ रूपी विंतू काय करीन. नाथ बाबा म्हणतात काळ रूपी विंतू काय करेन. आ बाबा बाबा काय मी करू मला सांगो देवा रे देवा. विंतू बाबला विंतू बाबला विंतू बाबला विंतू बाबला विंतू बाबला. आता काळ रूपी विंतू न जावा. मग याच्याकरता अगोदर सावध व्हा आणि काय करा. नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा घर बांधून देईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाबा हिना, आमचे काय बाबा हिना, आमचे काय बाबा हिना, आमचे काय बाबा पिंगळा 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 पिंगळा. आणि मग एकच करा. काय करा. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा 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 पिंगळा. वा सर्वांच्या आग्रह खातर थोडासा पिंगळा घेण्यात प्रयत्न केला. कसा पिंगळा झाला ते तुम्हालाच माहिती. पुन्हा एकदा सर्वांनी या ठिकाणी धन्यवाद देतो. आग्रह केला आणि नाथ बाबांनी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा हा जगद्गुरु तुकोबारांनी सावधानतेचा इशारा दिला. तो सावधानतेचा इशारा पिंगळ्याच्या माध्यमातून दिला. मग तुकोबारा म्हणतात सावध व्हा सावध व्हा. नक्की सावध झाले तर काळाच्या तावडीतून तुम्ही आम्ही सुटणारी. पण पुन्हा एकदा कीर्तन रूपी सेवा भगवतचरणी ज्ञानोबा तुकोबारा संतरथ महाराज जोग महाराज आणि परिसराचं परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्त परायण आदरणीय श्री काळेबाबांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित. आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता. पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढे दंडवत प्रणिपात आणि कीर्तनाचा समारोप. याच्यानंतर निर्याम प्रसंगातील अभंग पुष्पवृष्टी आरती घेता तुम्ही. आरती आणि त्यानंतर कीर्तनाची परिपूर्णता. आम्ही जातो तुम्ही कृपा असो.